तुमचा गेल्या 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये एक असा कोणतरी क्लायंट त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला लक्षात राहिला असेल, असं काही तुम्ही सांगू शकाल? असे बरेचसे क्लायंट्स आहेत. ओके. बरेचसे क्लायंट्स आहेत. म्हणजे एका पर्टिक्युलर क्लायंटचं जर मी सांगितलं, ही वॉज अ रेफरन्स क्लायंट. म्हणजे 21 म्हणजे माझा जो पहिला क्लायंट आहे त्याचा तो रेफरन्स होता. मित्रच होता. 3rd फ्लोअरवर एकाचं ऑफिस, एकाचा 2nd फ्लोअर. मी त्याला पेस्टर केला, अरे म्हटलं मला रेफरन्सेस दे. शेवटी तो मला चल आपण जाऊया त्याच्या ऑफिसमध्ये. आम्ही गेलो आणि बाय चान्स इट वॉज जस्ट कोइन्सिडन्स, दिस क्लायंट वॉन्टेड टू इन्व्हेस्ट इन कॅश. आता कॅश कोणीच एक्सेप्ट करत नाही, बट देर वॉज अ पॉईंट वेन कॅश वॉज एन ऑप्शन. सो सिन्स इट जस्ट हॅपन्ड, आय वेंट, he wanted to invest, cash was available, I had an option of the cash, investment happened. इन्व्हेस्टमेंट झाली, त्याच्यानंतर ही जस्ट रिमेंड अ क्लायंट. म्हणजे त्या फक्त इन्व्हेस्टमेंटचे जे प्रीमियम्स तो फक्त भरायचा तेवढंच होतं. 8 वर्ष मी त्या क्लायंटला फॉलोअप करत होते की फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणजे सटली टू सेंड हिम सम इनपुट्स ऑर सेंड हिम सम स्ट्रॅटेजीज. कधीच नाही. शेवटी 8 वर्षांनी झालं परत. ही इन्व्हेस्टेड in mutual funds with me. The earlier investment was in insurance. After 8 long years, I could crack him again and he invested in mutual funds. And now the stage is, if he gets any opportunities or if he कोणी त्याच्याकडे येऊन काही जर options दिले, he makes it a point to call. See, he may or may not invest, but he makes it a point to call me and take advice, which I feel is a very big achievement because it took me a long time to crack the client. तर असे बरेचसे आहेत. म्हणजे टुडे आय हॅव अ लॉट ऑफ क्लायंट्स हू विल कम टू मी फॉर ॲडवाईस अँड गो बाय इट. ऑल्सो लॉट ऑफ माय फॅमिली ऑल्सो टुडे विल come to me and take that advice, which I feel is also a good achievement. कारण मी जेव्हा बिझनेस सुरू केला, मी जेव्हा एजन्सी घेतली आणि सुरू केलं, आय मेड इट अ पॉईंट, आय वॉज व्हेरी क्लिअर, आय विल नॉट गो अँड आस्क माय नोन पीपल टू इन्व्हेस्ट. कारण मी खूप नवीन होते. तर ना माझ्या फ्रेंड्सना किंवा रिलेटिव्सना, नॉट फॉर एनिथिंग एल्स, म्हणजे मला असं नको वाटायला की त्यांना ते ऑब्लिगेशन व्हावं की आपल्या रिलेशनमध्ये म्हणून हां घ्यावं लागेल वगैरे. आज असा स्टेज आलेला आहे की दे ऑल्सो नो माय क्रेडिबिलिटी. सो समोरून येतात तेव्हा फार छान वाटतं. नाईस. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.